मध्य रेल्वेने विदेशी पर्यटक कोट्याच्या गैरवापराविरोधात विशेष मोहीम राबवून 39 प्रकरणे उघडकीस आणली असून संबंधित प्रवाशांकडून एकूण 3,56,916 रुपयांचा दंड वसूल केला आहे। माहितीनुसार 4 फेब्रुवारी 2026 रोजी संघमित्रा एक्सप्रेसमध्ये काही भारतीय प्रवासी आवश्यक कागदपत्रांशिवाय विदेशी पर्यटक कोट्याअंतर्गत प्रवास करत असल्याचे आढळून आले। या घटनेनंतर मध्य रेल्वेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपास सुरू केला। तपासादरम्यान 24 एप्रिल ते 11 जून 2026 या कालावधीत एफटी कोट्याअंतर्गत 31 गाड्यांसाठी 174 पीएनआर तयार करण्यात आल्याचे समोर आले। विशेष तपासणी मोहिमेत 39 पीएनआर मध्ये गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले असून एकूण 121 प्रवासी अनियमितपणे प्रवास करताना आढळले। नियमभंग करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला असून त्यांना आरक्षित बर्थवर बसण्यास नकार देण्यात आला। ही जागा नंतर आरएसी व प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना देण्यात आली। दरम्यान या गैरप्रकारात अधिकृत एजंटांचा सहभाग आहे का याची माहिती आयआरसीटीसी कडून मागवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अपात्र कोट्यात तिकीट बुक करणे हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट करत मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे। तसेच संशयास्पद माहिती तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना 139 हेल्पलाईनवर किंवा रेल मदत ॲपद्वारे कळवावी असेही सांगण्यात आले आहे। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगाकर उड़ भी जाओ परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जियां।